हॅलो स्टुडंट्स, गुड डे टू ऑल ऑफ यू. आज आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत पुढचं भांडवल आवश्यकता. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं भांडवल म्हणजे काय असणार आहे. भांडवल म्हणजे एक प्रकारचा निधी, पैसा, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक पैशाची गरज. तर भांडवल आवश्यकता म्हणजे काय, याच्यामध्ये दोन प्रकार आहे. तर सर्वात पहिले भांडवल आवश्यकता आपण बघूया. तर जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारणीसाठी पावले उचलतो. म्हणजे कोणताही एखादा प्रकल्प त्याच्या मनात आला तर तो त्या प्रकल्प उभारणीसाठी योग्य ते पावले उचलत असतो. तर पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यकता आहे, म्हणजे किती पैशाची गरज आहे, किती निधी आवश्यक आहे, हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे. आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितींचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. इथे आपल्याला दोन प्रकाराच्या भांडवलाची आवश्यकता भासते. तर पहिलं स्थिर भांडवल आणि दुसरं खेळते भांडवल. तर सर्वात पहिले आपण स्थिर भांडवलाविषयी बघूया. तर स्थिर भांडवल म्हणजे काय, दीर्घकालासाठी लागणारे भांडवल. मग त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, कोणकोणती उदाहरणं मी सांगते तुम्हाला. उदाहरणार्थ तुमचं प्लॅन्ट अँड मशिनरी आहे, म्हणजेच काय आहे, जमीन, इमारत, लँड अँड बिल्डिंग आहे, किंवा फर्निचर अँड फिक्चर आहे, यंत्रसंच व यंत्रे आहेत. ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. तर म्हणजे दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता. म्हणजे ह्या सगळ्या मालमत्तेचा उपयोग, या भांडवलाचा उपयोग कशासाठी केला जातो, उत्पादन करण्यासाठी केला जातो. याचा वापर आपल्याला विक्रीसाठी करायचा नाही आहे. तर खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. म्हणजे दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघितले, लँड अँड बिल्डिंग आहे, जमीन, इमारत किंवा यंत्रसामग्री आहे, या प्रकारची जी वस्तू आहे, या प्रकारची जी घटक आहेत ते खरेदी करण्यासाठी ज्या प्रकारचे भांडवल लागते त्या भांडवलाला काय म्हणायचं आहे, स्थिर भांडवल असं म्हणायचं. तर नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी या सगळ्यांची गरज लागतेच. कोणतीही एखादी नवीन व्यवसाय संस्था सुरू करायची आहे, कंपनी सुरू करायची आहे, तर सर्वात पहिले काय लागणार आहे, आपल्याला जमीन लागणार आहे, किंवा तिथे इमारत बांधायची आहे, किंवा तिथे त्या फॅक्टरीमध्ये यंत्रसामग्री हवी आहे, प्लॅन्ट अँड मशिनरी हवी आहे. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजे त्याला काय म्हणायचं, आपल्याला स्थिर भांडवल बोलायचं. तर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक तयार करतात. म्हणजे हे सगळ्या योजना ज्या असणार आहेत, आयडिया असणार आहेत, ते कोणाच्या मनात येतात, सर्वात पहिले जे कंपनीचे प्रवर्तक असतात त्यांच्या मनात येतात, म्हणून तेच तयार करत असतात. तर यासाठी प्रथम त्यांना कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते. म्हणजे कोणत्या प्रकारचा, आता एखादा छोटी कंपनी असेल, मग त्या कंपनीसाठी कोणत्या प्रकारचं स्थिर भांडवलाची गरज आहे त्याची ते काय करतात, यादी तयार करतात व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामग्रीच्या किमती या संबंधित माहिती ते गोळा करतात. म्हणजे एक प्रकारचं ते काय असतं, अंदाजपत्रक असतं. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणाम स्वरूपी एकूण स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. म्हणजे वेगवेगळ्या मालमत्ता असणार आहेत. स्थिर मालमत्ता कोणत्या असणार आहेत, आपल्या ज्या फिक्स ॲसेट्स आहेत त्या कोणकोणत्या असणार आहेत, लँड अँड बिल्डिंग असेल, प्लॅन्ट अँड मशिनरी असणार आहे, इक्विपमेंट असणार आहे, ह्या सगळ्या काय असणार आहे, आपल्या फिक्स्ड ॲसेट्स असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, स्थिर मालमत्ता म्हणतो. मग त्याची बेरीज करून जेवढी किंमत होईल ती आपली आवश्यकता असणार आहे.
तर अलीकडच्या वर्षात स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः आधुनिक औद्योगिक प्रक्रियांमुळे भांडवली साधन सामग्रीचा वाढता वापर यास कारणीभूत आहे. आता अलीकडच्या काळात जे मॉडर्न युग आहे, तर त्यामध्ये जास्तीत जास्त कशावरती भर दिला जातो, जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, यंत्रसामग्री आहे त्याचा. कारण त्याच्यामुळे उत्पादन वाढते म्हणजेच काय, नफा वाढतो आहे, म्हणून त्याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. तर भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी उद्योजक निधी मिळवितो. म्हणजे उद्योजक जेव्हा एखादा नवीन उद्योग सुरू करतो तेव्हा तो काय करत असतो, भांडवली बाजारातून, उदाहरणार्थ शेअर्स विकणे, भाग विकणे, कर्ज रोखे या स्वरूपात तो काय करू शकतो, निधी मिळवू शकतो. तर यासाठी भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री केली जाते किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतले जाते बँकेकडून किंवा ज्या पण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार आहेत त्यांच्याकडून ते काय घेतात, कर्जही घेतात. पुढे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. आपण स्थिर मालमत्ता बघितली, त्या स्थिर मालमत्तेची एकूण किंमत जी असणार आहे, जी ठरणार आहे, म्हणजेच आपल्याला तेवढं स्थिर भांडवलाची गरज असते. मग त्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक आहेत. तर पहिलं काय आहे, व्यवसायाचं स्वरूप, म्हणजे कोणत्या प्रकारचं असणार आहे, कोणत्या प्रकारचा व्यवसाय तो उद्योजक सुरू करणार आहे, तर त्याच्यावरती काय ठरणार आहे, स्थिर भांडवलाची आवश्यकता ठरणार आहे. तो उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. म्हणजे जर एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं किंवा लोकोपयोगी म्हणजे उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहेत, तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त निधी गुंतवावा लागतो मोठ्या प्रमाणावरती. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. तर उत्पादन उद्योगासाठी किंवा लोकोपयोगी सेवा पुरवण्यासाठी जास्तीत जास्त स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री असेल तर त्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते, तिथे थोड्याच भांडवलाची गरज असते. दुसरं आहे व्यवसायाचे आकारमान, म्हणजे किती मोठा बिझनेस आहे, किती मोठा व्यवसाय आहे किंवा छोटा आहे, तर त्याच्यावरतीही स्थिर भांडवलाची आवश्यकता ठरते. तर जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर असेल तो व्यापार, तर स्थिर भांडवल जास्तीत जास्त लागणार आहे. कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. म्हणजे जास्तीत जास्त जे मॉडर्न टेक्नॉलॉजी असणारे, प्लांट अँड मशिनरी असणारे, त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. तिसरं, व्यवसायाची व्याप्ती. तर एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे उत्पादन पण करणार आहे, वस्तूंचे उत्पादन पण करणार आहे आणि त्याचं वितरण पण करणार आहे, मार्केटमध्ये त्याचं वितरण करणार आहे, कस्टमरपर्यंत वितरण करणार आहे. तर अशा उत्पादनांसाठी, अशा व्यावसायिक संस्थेसाठी जास्तीत जास्त स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. पुढे भाडे तत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते. जसं पहिल्या ह्याच्यात आपण काय बघितलं, जे पण उद्योजक आहेत ते जर स्वतःसाठी खरेदी करणार आहे, म्हणजे परमनंट यूज करणार आहे, त्याचा परमनंट ते खरेदीच करणार आहे, तर त्याच्यासाठी जास्त भांडवलाची गरज लागणार आहे. पण जे लीज बेसिसवरती खरेदी करणार आहे तर त्यांना काय कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते. पुढे उपकराराची व्यवस्था. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. पुढचं, जुन्या मालमत्तेचे संपादन.
तर जुने यंत्रसंच किंवा जुनी साधनसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाते. तर नवीन यंत्रसंच खरेदी करायचा झाला तर जास्तीत जास्त स्थिर मालमत्ता गुंतवणूक केली जाते. म्हणजे तिथे आपल्याला स्थिर भांडवल जास्तीत जास्त प्रमाणात लागतं. ते जर जुने असेल तर किमान पातळीवर गुंतवणूक केली जाते. पुढे सवलतीच्या दरात मालमत्ता संपदा, म्हणजे डिस्काउंट दिला असेल, कोणी सवलत दिली असेल, प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देऊ करते. यंत्रसंच व साधनसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिली जातात. म्हणजे इन्स्टॉलमेंट बेसिसवरती जर अवेलेबल असेल तर त्यांना काय कमीत कमी भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे अशा सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी भासते. ते जर एकदाच पेमेंट करणार असतील, एकदाच अमाऊंट देणार असतील तर तिथे जास्तीत जास्त भांडवलाची आवश्यकता भासते. पुढे आंतरराष्ट्रीय स्थिती, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय जे करणारे उद्योजक असतात त्यांना जास्तीत जास्त भांडवलाची आवश्यकता भासते. उदाहरणार्थ युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवण्याचा निर्णय घेते. पुढे अर्थव्यवस्थेचा कल, कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल, म्हणजे पुढच्या काळात भविष्यकाळात जर त्या कंपनीचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे, त्याचं गुडविल वाढवायचं आहे, इमेज वाढवायची आहे, रेप्युटेशन वाढवायची, तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतविला जातो. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यामुळे काय होतं, त्यांना त्या व्यवसाय संस्थेला नफा मिळतो. लोकसंख्येचा कल, तर लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना जास्तीत जास्त उत्पादन करावं लागतं. ते जास्तीत जास्त उत्पादन जेव्हा करतात तेव्हा त्यांना स्थिर मालमत्तेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योग आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन आहे, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज असते. कारण ते कशावरती अवलंबून असतात, लोकसंख्येवरती. जशी लोकसंख्या वाढणार आहे तसं त्यांचं उत्पादन देखील काय होणार आहे, वाढणार आहे. पुढे ग्राहक प्राधान्य, वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक, तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते यांच्यासाठी काय हे ग्राहक महत्त्वाचं आहे, म्हणून ते ग्राहक प्राधान्य उद्योग आहेत. तर या सगळ्या उद्योगांसाठी जास्तीत जास्त स्थिर भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती. पुढे स्पर्धात्मक घटक, जर स्पर्धेत टिकून राहायचे उद्योजकांना तर जास्तीत जास्त स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मुख्य घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. म्हणजे एखाद्याचं जर उत्पादन वाढतं आहे, त्याचा नफा वाढतो आहे, तर काय करणार आहे, जो पण स्पर्धेत असणार आहे, कॉम्पिटिटर असणार आहे, तर तो पण काय करतो, त्याची टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात करतो. म्हणजेच त्याचं काय करतो, अनुकरण करतो.